शिंदे समिती स्थापन झाली तेव्हापासून असं म्हटलं की जवळपास 50 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, त्यातनं काहीतरी 2.5 लाख दाखले दिले गेलेले आहेत, त्यातले फक्त काही 400 वगैरेच रिजेक्ट झाले। आता हे जे शिंदे समिती स्थापन केल्यानंतर आणि त्यांनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करून इतर कागदपत्रांचा अभ्यास करून ज्या नोंदी काढलेल्या आहेत आणि जे दाखले दिलेले गेलेले आहेत, तुम्हाला असं वाटतं का हे दाखले सगळे वैध ठरणार आहेत की नाही ठरणार? कविताजी, ह्या ज्या 58 लाख नोंदी आहेत ह्या 67 पासूनच्या आहेत, पूर्ण महाराष्ट्रभरातल्या आहेत, विदर्भातल्या आहेत, खानदेशमधल्या आहेत, पश्चिम महाराष्ट्रातल्या आहेत, कोकणातल्या आहेत। मराठवाड्यात फक्त 48,000च नोंदी सापडल्या। त्याचे 2,39,000च फक्त प्रमाणपत्र दिले गेलेत आणि आजपर्यंत फक्त त्यामधल्या 8,000 व्हॅलिड झाल्यात। मराठवाड्यात निजामाचं राज्य होतं, त्याचे पुरावे नव्हते। विदर्भ आणि हा 1 वर्ष अगोदर स्वतंत्र झालेला, मराठवाडा 1 वर्ष नंतर स्वतंत्र झालेला, त्यामुळे कुठलेही पुरावे नव्हते। म्हणून 2004लाच मराठा सेवा संघाचे संस्थापक आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी 4ला GR काढायला लावला होता की मराठवाड्यात नोंदी शोधाव्या, त्या शोधल्या गेल्या नव्हत्या। जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश काय आहे की मराठवाड्यात नोंदी सापडत नव्हत्या, पण सिंधी समिती नेमल्यानंतर 48,000 हे त्यांचं यश आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। परंतु या कालच्या 2 तारखेच्या GR मध्ये काहीही नाही, असा कुठलाही GR काढला, कुठलेही शब्द बदलले, त्याच्यात काहीही होणार नाही। जर कोणी विरोध करत असेल ते राजकारण आहे आणि म्हणत असेल खूप काही मिळालं, ते सुद्धा मला राजकारण वाटतंय। अशा दोन्ही बाजून मी सांगू शकतो, कारण भुजबळ ज्या पद्धतीने वागतायत ते असंवैधानिक वागतायत। अशा पद्धतीने एखादी मंत्री जर वागत असतील तर तो सरकार वागतंय असा त्याचा अर्थ असतो। एखादा मंत्री बोलतो याचा अर्थ सरकार बोलतो असा त्याचा अर्थ होतो। एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी सांगायचं, एकनाथ शिंदेनी वेगळं सांगायचं, भुजबळांनी वेगळं सांगायचं, हे 100% राजकारण आहे असं मला वाटतं। हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। आता काय झाले, खूप काही दिलंय मराठ्यांना आणि आता आम्ही विरोध करणार आहे, अशा पद्धतीनं घुमवाघुमवीचा कार्यक्रम हा मराठा समाजासाठी पण आणि ओबीसी समाजासाठी पण माझं भुजबळांना म्हणणं आहे की जे सध्या ओबीसीचं आरक्षण संपत चाललंय, अनेक जिल्ह्यात ओबीसीचं आरक्षण काढून घेतलंय, स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण गेलंय आणि जेवढं आरक्षण लागू करायला पाहिजे तेवढं होत नाही, महाजुतीची अंमलबजावणी होत नाही। ज्या गोष्टी सरकार म्हणून तुम्ही ओबीसीसाठी करायला पाहिजे त्या करा ना, त्या तुम्ही नाही करत आहे, त्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे। ते ओबीसीचं आरक्षण संपत चाललंय, स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण किती वर्षापासून संपलंय? 10-10, 12-12, 13-13, 15-15 वर्ष, म्हणजे सरकार आल्यापासून निवडणुकाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, जिल्हा परिषदच्या, महापालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या याच्या निवडणुका सुद्धा होत नाहीये।